महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी रिपोर्ट शिव प्रकाश मिश्रा की। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के आदेशानुसार ठाणे के इंदिरा नगर स्थित रूपा देवी टेकड़ी पर पानी के टंकी के नूतनीकरण का काम का भूमि पूजन पूर्व नगर सेवक एवं संभाजी नगर निरीक्षक एकनाथ भोयर द्वारा संपन्न हुआ। बता दें, टांकी के लीकेज की समस्या तथा सीढ़ी की समस्या को देखते हुए यह कार्य तत्काल शुरू किया गया। तो वहीं पूर्व नगर सेवक एकनाथ भोयर ने स्थानिकों से कार्य में सहकार्य करने का भी आह्वान किया। कार्यक्रम में उपविभाग प्रमुख कुलदीप तिवारी, उपविभाग प्रमुख कृष्णा सिंह सोडारी, शाखा प्रमुख ज्ञानदेव गुरव, दिलावर खान, समाज सेवक महेंद्र सोडारी, शाखा प्रमुख शशिकांत गौड़ समेत तमाम पदाधिकारी एवं स्थानिक उपस्थित रहे। साथ ही एकनाथ भोयर ने यह भी कहा कि हम किसी पर टीका टिप्पणी नहीं करते, लेकिन जो हम पर टीका टिप्पणी करेगा उसे हम अपने काम से प्रत्युत्तर देंगे। दादा काय सांगाल, आज इथे जलकुंभीचे नूतनीकरण कामाच्या विकास कामाचे इथे भूमिपूजन केलं, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष करून मी आभार मानेन। तर आपण आता पाहता महानगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होत नाही, किंबहुना आम्ही आता सध्या नगरसेवक नाही आहेत, आम्ही माजी नगरसेवक झालेलो आहोत। तरीही आम्हाला शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी काय मदत होते, निधी उपलब्ध होते, त्याच्या माध्यमातून या टाकीची आपण परिस्थिती पाहिली तर खरं तर ही टाकी खूप पहिले बनले गेलेली आहे। 30-35 वर्षापूर्वी आमच्या इथे उपविभाग प्रमुख होते, त्यांची मिसेस या नगरसेवक होती राधा फत्तेबहादूर सिंग, जे या टेकडीवर या टाकीसाठी आमचे आमदार मोदा जोशी यांचा पाठपुरावा यांच्या मागे लागून ही टाकी या ठिकाणी उभी केली। पण एखादी वस्ती जुनी झाली तर त्याच्यावर डागडुजी करणं आवश्यक असतं आणि ते डागडुजी करण्याचं काम आज चालतं। मध्यंतरी टाकी थोडीशी लिकेज झाली तर या इंदिरानगर वासियांना पाणी मिळणार नाही, त्यामुळे आज आपण त्या टाकीचा आणि एकतर ही टाकी जी आहे ती लोकवस्तीमध्ये आहे आणि लोकवस्तीमध्ये असल्यामुळे तिची वेळेत दुरुस्ती करणे हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही प्रशासनाच्या मागे लागून ती दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे। ते लवकरात लवकर दुरुस्तीचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर मी इंदिरानगरवासियांना आवाहन करेन तर दुरुस्तीचं काम चालू असताना जर 1-2 दिवस पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर आपण सुद्धा सांभाळून घेणं गरजेचं आहे, कारण शेवट आम्हाला वॉटरप्रूफिंग करायची आहे, पूर्ण आतून तिला वॉटरप्रूफिंग करायची आहे, तर त्यामुळे तर लिकेजचा प्रश्न आहे। वॉटरप्रूफिंग करताना 2-3 दिवस तर ते राहणार आहे, त्यावेळेला थोडीशी पाण्याची समस्या येणार आहे, परंतु हे सर्वच लोकांनी समजून घेतलं पाहिजे। तर याचं कारण असं आहे की भविष्यात होणारी दुर्घटना, पाणी जरी टाकी लिकेज झाली तर आपण काय करणार? तर या एवढ्या टेकडीवर डायरेक्ट पाणी ऑनलाईन चढत नाही आहे, टाकीद्वारे सर्वांना पाणी दिला जातो आणि त्यामुळे आपल्या समस्यासाठी, आपल्या समस्या निवारण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे काम करतो। दादा, इथे टाकीचं नूतनीकरणचं काम इथे सुरू आहे। जेव्हापासून टाकी बनली तिथे तेव्हापासून याचे मेंटेनन्सचंही काम देखील केलं नव्हतं आणि याच्यामध्ये बरेचसे कारणं भेटले होते, त्याच्यासाठी काय येते बघा। हे आता लक्षात आल्यानंतर या ठिकाणी मध्यंतरी लिकेज होता आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा हा मतदारसंघ आहे, ते या मतदारसंघाचे विधायक आहेत, त्यामुळे त्यांनाही आम्ही सांगितलं आणि त्यामुळे हे काम आता मार्गी लागलेलं आहे। त्यामुळे जे आमच्या लक्षात येतं त्या कामावर, त्या याच्यावर समस्यावर कसं आपण उपाययोजना करायला पाहिजे हे आम्ही काम करत असतो। आमचे सर्वच सहकारी माझ्याबरोबर आज तुम्ही पाहता इथे आहात, हे सर्व सहकार्यांना घेऊन आम्ही काम करत असतो। आता इथे आपण ज्याप्रमाणे इथे ग्राउंडवरती काम करतो, प्रभागात 4 नगरसेवकांनी आपण प्रत्येक ठिकाणी कसं काम करतो त्याच्याबद्दल काय? नाही, मी दुसऱ्यावर टीका टिप्पणी करणार नाही, मी माझं काम करत असतो। काम हे माझं महत्त्वाचं आहे आणि जर कोणी माझ्यावर टीका टिप्पणी करत असेल मी त्याला कामाने उत्तर देईन।
त्यांचा सत्कार राहता येत नाही, कारण या इंदिरानगर टेकडीवर पाणी पोचवणं